मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज उजनीमध्ये आले होते औसा तालुक्यातल्या आणि एका शेतकऱ्यांनी त्यांना कर्जमाफी कधी करणार, हेक्टरी किती मदत देणार असं विचारल्यानंतर पोलीस त्यांना हे घेऊन जात आहेत. हेक्टरी 50,000ची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. मात्र इथले पोलीस अधिकारी त्यांना इथून घेऊन जाताना दिसून येत आहेत. थांबा, त्यांना बोलू द्या. काय म्हणणं आता ते दारू पिलेत की नाही ते कसं करणार? मेडिकल तुम्ही करा ना नंतर. आता बोलू द्या. ते माध्यमाशी बोलतायत. मला सांगा तुम्ही मुख्यमंत्री संवाद साधत असताना नेमकी काय मागणी केलेली आहे आणि काय म्हणणं आहे? मी सर फक्त एवढंच विचारलं की हेक्टरी मुख्यमंत्री साहेब आम्हाला किती मदत जाहीर करू शकतात. आमचं कमीत कमी लाखो रुपयाचं नुकसान झालंय. हे म्हणतात सर सगळं आम्ही करू म्हणजे किती करू? कारण फक्त पत्रकारासमोर हे फक्त आम्हाला आश्वासन देतात. 8,000 म्हणतात, 10,000 म्हणतात. आमचं लाखोचं झालंय. ह्यांनी किती देणार आहेत आम्हाला नुकसान ते जाहीर करावं ना. जेव्हा मी हा प्रश्न विचारला आज मुख्यमंत्री साहेबाला की सर तुम्ही किती देणार आहेत जाहीर करा, तर म्हणतात हे राजकारण आहे. मी राजकारण नाहीये, मी सर्वसामान्य शेतकरी आहे. मी शेतकरी आहे. किती एकर शेती आहे तुमची? कुठे? माझी सर 10 एकर जमीन आहे नदीच्या पलीकड. पण पाहणी होती रस्त्यानी, पाहणी फक्त रोडनी होती. कुठलाही मंत्री किंवा कुठला आमदार खासदार जमिनीपाशी जात नाही. रोडनी पाहणी होते. मला ह्याने अटक करू द्या आता. ही तुम्हाला दारू पिऊन आला असं म्हणणं आहे पोलिसांचं? असं म्हणणं आहे. मी म्हणतो ना मेडिकल करा, मला अटक करा म्हणले. मला अटक करा आणि काय ते यांची शिक्षा असेल तर मी घेईन. पण आम्ही शेतकरी म्हणून तुम्हाला काय प्रश्न विचारला आमचं चुकीचं आहे का? जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे, मग हे आमचं चुक आहे का? मला आज यांच्या प्रशासन यांचं म्हणून हे का? माझी शेतातली बनी वाहून गेली, माझी जनावरं गेले, कोण देणार का भरून? आणि असं नाही माझं एकट्याचं नाही, जेवढे नदीकाठचे शेतकरी आहेत हे माझं बघा चौकातलं हे सगळं मुख्यमंत्र्यांनी मदत करू असं सांगितलं ना. मदत करून म्हणतात पण किती करणार जाहीर करत नाहीत ना. नाही किती करणार आहेत, फक्त हे आश्वासनं असतात. कुणीही मदत देत नाही. देतात तुटपुंजी 5,000 2,000. मदत किती देणार आहे? आमची लाखोची नुकसान आहे. 1,000-2,000 रुपये तुम्ही देणार आणि इथे येऊन फक्त पत्रकार परिषद समोर देणार. आणि मी आवाज फक्त विचारलं सर किती जाहीर करा, तर ते म्हणलं की हे राजकारण. मी राजकारण नाहीये, मी सर्व काय म्हणतात पोलीस? काय म्हणतात तुम्हाला? पोलीस म्हणतात दादा चला मेडिकल करतो. मी जातो यांच्यासोबत मेडिकल. तुम्ही ड्रिंक केली का? केली आहे थोडी सकाळी, आता नाहीये. पण मी जे बोलतोय ते काय चुकीचं बोलतोय का? पण मी चुकीचं बोलतोय का? चुकीचं बोलतोय. मी प्रश्न विचारतोय ना, मी चुकीचं काही नाही बोलत. आता यांचं मेडिकल होणार आहे का? कर द्या, काय हरकत नाही. तुम्ही त्यांना घेऊन जाता म्हणून विचार? घेऊ दे. मी घेऊन जात नाही. मेडिकल करतो बोलला. त्याला करते ते कोण तर काय माहिती का, हे सगळे शेतकरी आहे ते. इथं काहीतरी गोंधळ होऊ नये म्हणून मी त्याला बाजूला घेत होतो. असं काही नाही. बरं, इथं आणखीन काही शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारूयात. तुमच्या गावातल्या सहकाऱ्यांनी मागणी केलेली आहे. आमच्या शेताने ह्यानी 10 40 जनावर मिळते. आज मुख्यमंत्री येऊन नुसतं 8,000 आणि 5,000ची मदत काय होणार आहे आम्हाला? 40 50 जनावर आमच्या पोटात आग पडली, सगळी वाहून गेले, मेले जण. ह्याने काय बघितलं कोणाचं? कोण बघते ते कोणाचं? कोणाचं बोलायला? हे तर कुठं 8,000 नुसते पाट्या पुसून जायची मदत असते काय? आता मुख्यमंत्री बाहेरच्या राज्याला 50 हजार रुपये मदत आहे ना, आपल्या राज्यात का 8,000? आता मुख्यमंत्री येऊन त्यांनी आश्वासन दिले. कशाचं 8,000? तुम्ही समाधानी आहात? कशाचं 8,000 समाधान? आमच्या नुसतं पुढे सरकारला 50,000 रुपये लागतील. इथं का आमचं जळाला आत्महत्या आम्हाला माहितीये, त्यांना काय माहितीये? नुसतं येऊन बोलून जायला काय लागाले? शेतकऱ्याचे जीवावर करतात. मालाला भाव नको, उडदाला भाव नको. उडीद 12,000 निघाले, 2,500. काय मागणी काय राहणार आहे तुमची? उडदाला भाव 12,000 द्यावा, सोयाबीनला भाव द्यावा नीट. सोयाबीनला भाव काय 3,000 4,000. नुकसान जे झालेले मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले सरसकट मदत करू. आमच्या जनावराची जी शेळ्या मेंढ्या मेले त्याची मदत द्यावी ना नीट. काय मी केले? कशाचीच मदत नाही. 8,000 हेक्टरी काय होणार आहे? हेक्टरी काय होते मला सांगा तुम्ही? एवढं जनबाज आमचा सगळा भरला. काय जनावरला आमच्या शेळ्या मेंढ्या मेल्या काय कुठं कशाला? पेरणीचा खर्च हेक्टरी 8,000 रुपये पेरणीचा नुसत्या. आता मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर तुम्ही समाधानी नाही? समाधान नाही आम्ही अजिबात समाधान तुमचं काय? नाहीये नाही आम्ही कोणच समाधान नाही मुख्यमंत्री. तर एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील उजनी या गावात इथं येऊन गेलेले आहेत. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
इथल्या परिस्थितीची त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी आश्वासन दिले की सरसकट मदत करू, आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांच्या घरात दुकानात पाणी गेलेले त्यांना सुद्धा मदत करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र इथले शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यावर समाधानी नाही आहेत. एका शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांचा संवाद साधत असताना त्यांना किती मदत देणार असा प्रश्न विचारल्यानंतर भरत कोळी बरोबर ना, भरत कोळी यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि इतर शेतकऱ्यांनी सुद्धा सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह मी शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर.